जवळजवळ 7:30 जरी झाली तरी उजेड असो क्रीडांगणावरती, त्यामुळे त्याची चिंता नाही. परंतु प्रत्येकाला घरी जायची घाई असल्यामुळे आपण लवकर उद्या करत शेड्यूल पहिला सामना चालू करा, जेणेकरून अगदी वेळेवरती ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होईल. आणि अप्रतिम असं आयोजन, या आयोजनाला आपण उद्या निरोप देणार आहोत. सर्व युवा वर्ग, अंडर 25 जासईचे सर्व युवा शिलेदार, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. गतवर्षी मे महिन्यामध्ये पूर आला होता, इतका पाऊस पडला होता, परंतु यंदा थोडासा मान्सून लेट झालाय. आणि खरं तर मान्सून विभागाने सांगितलं कदाचित यंदा पाऊस कमी असेल. त्यामुळे भारत म्हटलं की कृषीप्रधान देश आहे, बळीराजा चिंतेमध्ये आलाय. उन्हाचं प्रमाण वाढत चाललं, तापमान प्रचंड वाढलं, उष्णता वाढत चालली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहताय या ठिकाणी रबर बॉलचं क्रिकेट खेळाडूंचं विशेष कौतुक करावं लागेल. मगाशी योगेश दादा पवार यांनी सांगितलं, क्रिकेट खेळत राहा, जास्त विश्रांती घेऊ नका, जेणेकरून तुमचा सराव राहील आणि तुम्ही फिट राहाल, तुमच्याकडून चांगला परफॉर्मन्स होतच राहील. कारण आताच्या घडीला आपण जर पाहिलं तर वर्षाच्या 12ही महिने क्रिकेट चालू असतो, जास्त ब्रेक नाही आहे. रबर बॉल, त्यानंतर लगेच टेनिस बॉल आणि रबर बॉलच्या स्पर्धा मला वाटतं यंदा रेकॉर्ड ब्रेक होतील, इतक्या स्पर्धा पाहायला मिळतील. भरपूर स्पर्धा तुम्हाला यंदाच्या अंगामध्ये उरण, पनवेल आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. बऱ्याचशा खरं तर स्पर्धांच्या जाहिराती त्या ठिकाणी आलेल्या आहेत सोशल मीडियावरती. अपकमिंग टुर्नामेंट आणखीन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे आपणही प्रिपेअर राहा, तयार राहा या क्रिकेटसाठी, रबर बॉलचं क्रिकेट गाजवण्यासाठी. जेव्हा पाऊस असतो, मान्सून वरुण राजा जेव्हा मैदानावरती येतो तेव्हा मात्र क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट पाहण्यासारखं असतं. कारण आउटफील्ड थोडीशी ओलसर होते, कधी कधी स्लिपरी, त्यामुळे पाय घसरतात आणि ते क्षण मात्र नक्कीच आठवणीमध्ये राहून जातात. त्यामुळे पावसाचं क्रिकेट ते पावसामध्येच व्हायला हवं. आज दुर्दैव पाऊस नाही आहे, परंतु एक तुमच्या समोर बकेट ठेवलेल्या बॉलिंग करत असताना बॉल भिजवून देखील तुम्ही टाकू शकता. अजय पाटील पहिलं षटक घेऊन आला आणि त्यांच्या समोर स्टॅकिंग एंडला निमिष मोहिते आणि त्यांच्या बरोबरीने नॉन स्टॅकिंग एंडचा खेळाडू आहे प्रीतम. सध्या खरं चांगला फॉर्ममध्ये आहे ते दोन्ही खेळाडू. ही जोडी चांगलं योगदान त्याने दादरपाडाच्या क्रिकेटसाठी दिलं आणि मैदानामध्ये ही आघाडीचे दोन खेळाडू आपण त्या ठिकाणी येताना पाहत आहे. अजय पाटील पहिलं षटक घेऊन आलाय आणि त्यांच्यासोबत सध्या चर्चा करत असताना सर्व खेळाडू देखील पाहायला मिळाले. चांगल्या लढती तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. उद्या 40+ क्रिकेट पाहायला मिळेल आणि मला वाटलं सर्वाधिक जास्त धावा वैयक्तिक चैतन्य पाटीलने आतापर्यंत केलेल्या आहेत. बरेचसे खेळाडू, परेश ठाकूरने देखील चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली, परंतु क्वालिफायर मॅचमध्ये तो पराभूत झाला. 200+ धावा, क्या बात आहे, रेकॉर्ड हे पाहायला मिळतील. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. चैतन्य पाटील खरं तर गतवर्षी रायगड प्रीमियर लीग रबर बॉल फॉर्मॅटमध्ये बाईक त्याने मिळवली होती. यंदा दुसरं पर्व देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पारगावचं क्रीडांगण, नानोबा मैदान आणि टोटल 5 लाखाचं त्या ठिकाणी बक्षीस रक्कम राहील. विशाल चितेकर, आदेश स्पोर्ट्स पनवेल आणि संपूर्ण त्यांचे सहकारी त्यांच्या माध्यमातून आयोजन पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट टाकला आहे त्या ठिकाणी अजय पाटील या गोलंदाजाने. ओढ दी विकेट, फ्लिक केला बॉलला, क्या बात आहे, पायातला बॉल, बॉटम हँडचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, मिड विकेटला क्लिअर करत असताना हा दमदार षटकार. नंतर निमिषचं आक्रमण आपण होताना पाहिलं. यावेळेला बॅकफुटला गेले, ऑन दी टोस, अप्रतिम, अविश्वसनीय असा हा फटका, एक कव्हरच्या बाहेर, सीमा पार, निमिष मोहितेचा हा ब्रँडेड षटकार. तसं टायमिंग बॉलच्या मेरिट नुसारच खेळला हा खेळाडू. राऊंड द विकेट आले होते, अँगल बनवला होता गोलंदाजाने विथ बाउन्स आपण पाहिला. त्या ठिकाणी हा फटका होता कव्हर्सला. या फटक्यामध्ये क्लास होता. या फटक्यामध्ये खरं तर आपण पाहिलं त्या ठिकाणी निमेश मोहितेचा फलंदाजी मधला त्या ठिकाणी क्लास, ज्याने ज्या पद्धतीने मारलेला फटका आपण पाहिला कव्हर्सला. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं.
2 लगातार षटकार अजयच्या अगेन्स्ट. याही वेळेला शॉर्ट प्लेन बॉल तिखट बाउन्सर वापरतोय त्या ठिकाणी. 1 बाउन्सर त्या ठिकाणी 1 for 1 ओव्हर. म्हटलं 2 बाउन्सर तुम्हाला मुभा आहे रबर बॉलमध्ये आणि पहिला बाउन्सर त्या ठिकाणी टाकला असं स्क्वेअरलेग पंचाने सांगितलं. या ठिकाणी अजय पाटीलचा बॉल चांगल्या पद्धतीने टप्प्यावरती गुड लेंथवरून टेक ऑफ करत असताना विकेट किपर त्या ठिकाणी आकाश पवार यांच्या हातामध्ये विसावला. कोणत्याही प्रकारची रन त्या ठिकाणी नाहीये. डॉट बॉल येताना आपण पाहिला ओव्हर द विकेट. पुन्हा अजय तयार. अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी अनप्लेबल डिलिव्हरी व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला पंचांकडून. व्हाईट बॉल दुसरा बाउन्सर वापरला या ओव्हरमध्ये. जर का पुढचा टाकला तर कदाचित पंच दंडित करतील त्या ठिकाणी गोलंदाजाला. अनप्लेबल डिलिव्हरी अतिरिक्त रन्स व्हाईट बॉलच्या स्वरूपात मिळालेले आहे. 13 धावा सध्या स्कोर कार्डमध्ये पहिल्या विकेटसाठी भागीदारी करतायत दोन्ही खेळाडू. निमिष स्टार्टिंग एंडला. याही वेळेला शॉर्ट पूल केला बॉल उंची घेतली आहे. फिल्डर जज करतोय आणि झेल होईल का आणि इथे झेल सुटलाय. याच गोष्टीची चर्चा. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुमच्या टीममध्ये टॉप ऑर्डरला 2-3 फलंदाज चांगले असेल तर त्या संघाला चांगला बेनिफिट मिळतो कारण विकेट जास्त जात नाहीयेत. हे वैशिष्ट्य आहे रबर बॉलचं. खेळाडू जास्त बाद होत नाहीयेत. बऱ्याच अंशी आपण जर पहिला बॉल हातामध्ये आला की त्याची व्यवस्थित ग्रीप बसत नाहीये. बॉल हातातून निसटतो कॅच घेत असताना आणि अशा परिस्थितीला मात्र वारंवार जीवनदान मिळतात खेळाडूंना. आणि इथे 2 धावा मिळालेल्या आहेत मागच्या बॉलवरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर याही वेळेला पूलचा प्रयत्न होता. आतली कडा घेतली बॉल चालला त्या ठिकाणी मागे विकेट किपरच्या मागे लॉंग स्टॉपला फील्ड केलाय. 1 रन इथे मिळाली 1 रनच्या मदतीने. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम दादरपाडा संघाची धावसंख्या धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी बिनबाद. टोटल धावा 16. ओव्हरचा केस आपला पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकाराच्या मदतीने टोटल 16 धावा आपण येताना पाहिल्या. आता अभि चोरगे हा खेळाडू बॉलिंग मार्कवर त्याला सेकंड ओव्हरसाठी सेकंड ओव्हर घेऊन आला अभि. सूरज सावंत लॉंग ऑफ कडे आहेत आणि बरेचसे खरं अनुभवी खेळाडू या संघामध्ये आपण पाहता. अजय पाटील ज्याने पहिले षटक हाताळलं लॉंग ऑन मध्ये तैनात राहतील फिल्डिंगसाठी. अभि बॉलिंग मार्कवरती आलाय सेकंड ओव्हर घेऊन. आणि खरं तर दुखापत आहे डाव्या हाताला आणि असं असताना देखील आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी डेडिकेशन देतो हा खेळाडू. बघा वेगवान बॉल टाकला बॅक टू द बॉलर. संधी आहे रनआउटची. नेमबाजीमध्ये देखील निष्णात व्हावं लागेल अभिला. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती. हाताला दुखापत असताना तो खेळतोय बॉलिंग करतोय. एक फार मोठं वैशिष्ट्य आहे या करता संघाचं या खेळाडूंचं. अभिला आपण पाहू शकाल या षटकामध्ये सिंगल त्या ठिकाणी नाही आहे. बॉलला डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिलाच चेंडू निर्धाव. 16 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल याही वेळेला सरळ मारलाय आणि थेट चाललाय त्या ठिकाणी हायवेच्या पलीकडे षटकार. बहुतांश वेळेला आपण निमिषला व्यावसायिक गटाचा क्रिकेट देखील खेळला. तो तालुका लेवलचा पण संघामध्ये गावदेवी गावठाण टीम कडून खेळताना पाहिला. अनेक अशा नामांकित स्पर्धांमध्ये खेळलाय आणि आज मात्र आपल्या घरच्या संघातून ज्या संघामध्ये तो नेहमी सराव करतो, ज्या संघासाठी नेहमी खेळत असतो, गावासाठी खेळत असतो, त्या संघामध्ये खेळतोय. गुडघा टेकत असताना स्लॉग गिटचा प्रयत्न होता. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. कमी गतीचा बॉल टाकला. फिंगर रोल करत असताना अभिला आपण पाहिलं निर्धाव चेंडू त्या ठिकाणी येतोय. चांगला बॉल चांगलं कमबॅक या ठिकाणी करतो अभि.
हा गोलंदाज. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 22ला एक विकेट नाहीये. वेगात टाकला होता क्विकर बन, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता आणि इथे मात्र स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारचे रन नसणार आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. आजच्या दिवसामध्ये लो स्कोर होता कदर 50 जो कदर सावळे संघाने केला होता नांदगाव टीमच्या अगेन्स्ट, आणि त्यानंतर सर्वाधिक धावा आतापर्यंत पेन संघाने केल्या 83. आजच्या दिवसामधला आपण IS पाहिला आणि फुंडे संघाने सांघिक धावा 91 बनवल्या त्या स्पर्धेमध्ये. हा उच्चांक होता सांघिक, परंतु आजच्या दिवसाचा उच्चांक पेन संघाच्या नावावरती राहिला 83. हाफ ट्रॅकर याही वेळेला पूल केलाय. प्रॉपर कनेक्शन, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटला क्लिअर करताना हा षटकार. षटकार पवन राठोड आणि आमचे स्कोरर आहेत त्या ठिकाणी. चांगली भूमिका ते सध्या साकारत असताना त्यामुळे त्यांना बाद आहे. अभिच्या अगेन्स्ट हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आलेला हा षटकार. स्कोर मूव्स ऑन. धावसंख्या 28. पुन्हा एकदा याही वेळेला पूलचा प्रयत्न आहे. फटक्यामध्ये दम नाहीये परंतु रिझल्ट चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन नसताना देखील बॉल उंची घेताना अंतर कापतोय. मिड विकेटला षटकार. बॉलचं क्रिकेट म्हटलं की बॉलला टाइम करणं, प्रॉपर कनेक्ट करणं, धावा येत आहेत. आणि अशा वेळेला आपण पाहिलं तर मागचा फटका थोडासा मिस टायमिंग होता आणि तरी देखील 6 धावा निमिषला मिळाल्या. दादरपाडा संघाला मिळाल्या. सूरज सावंत तिसरं षटक घेऊन आला. खोलातला बॉल या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. अजय पाटील आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग मध्ये थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या आणि त्या ठिकाणी सिंगलच घेतले. निमिषने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 35. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, मागच्या ओव्हरमध्ये 18 आल्या. या ओव्हरच्या पहिल्या बॉलला सिंगल मिळाली. आतापर्यंत विकेट नाहीये. पार्टनरशिप होताना आपण पाहत आहे. 2 खेळाडूमध्ये वन्स अगेन याही वेळेला लॉंग ऑनला फ्लॅट अँड फ्युरियस अजयच्या डोक्यावरून षटकार. लेन बॉलला त्या ठिकाणी ऑन द राईस स्ट्रोक पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं टायमिंग. निमिषने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि त्यानंतर मात्र हा फटका पाहायला मिळाला. वेगात टाकला बॉल. इथे मात्र आपण जर पाहिला हँड अँड कॉर्डिनेशन थोडंसं प्रॉपर नव्हतं आणि चेंडूवरची नजर अडली. त्याच वेळेला लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन या ठिकाणी अवांतराच्या स्वरूपात मिळेल. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे बिनबाद 42 42. 42 सध्या स्कोर कार्ड वरती पण लागताना पाहत आहे. टार्गेट बनवायचा आहे. कट केला बॉलला. अप्पर कटचा प्रयत्न थर्डमॅनला फिल्डर लावला आणि इथे मात्र बॉल डायव्हर्ट झाला लास्ट मुमेंटला आणि निघाला बाउंड्रीच्या दिशेने. सीमा पार चौकार. थँक्यू. चांगलं टायमिंग आणि तिथे आपण पाहिला हा चौकार मिळालेला आहे. यावेळेला फिरून मारलाय. पटकन पोझिशन मध्ये आले. नटरंग स्टाईलने फिरले. फक्त दिशा दिली. बॉल चालला गोळीच्या वेगाने. सीमा पार लगातार दुसरा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने
50वा धाव फलकावरती मध्ये लागताना पाहत आहे दादरपाडा संघाच्या माध्यमातून. त्याला थोडं स्पीडअप करा. आणि यानंतरचा पुढचा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन वरवली संघ आणि एका बाजूला जांभिवली संघ आहे. दोन्ही संघाच्या संघानायक आपण टॉसला रिपोर्टिंग करा. पनवेल तालुक्याचे दोन संघ आदाई वामजे विभागातील वरवली संघ तर एका बाजूला चावणे विभागातील संघ आहे जांभिवली. याही वेळेला बॅकफुटला गेले बॉलला उडवलंय मिड विकेटला पूल करत असताना पॉवरफुल हिट आणखीन एक षटकार 6 धावा. वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती खेळतोय निमिष मोहिते हा खेळाडू. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण अर्धशतक पाहिली 8. मागचं खरं तर योगेश सदा पवार यांच्या नावावरती आपण एक अर्धशतक पाहिलं. अजून एक संधी निर्माण झाली या ठिकाणी या स्पर्धेमध्ये निमिषला. अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आले त्या ठिकाणी कैलास पाटील यंगस्टर. कैलासचा पहिला बॉल कव्हर्सला मारला. नोमॅन्स लँड कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. स्वीपर कव्हरला डीप मध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो पाहत राहिला आणि अगदी वॅकेंट एरियामध्ये हा बॉल पडलाय. त्यामुळे 2 धावा घेऊन जाईल निमिष. 2 धावा या चेंडूवरती मिळतील दादरपाडा संघाला. टोटल रन्स स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 58. प्रणित गायकर स्क्वॉड मध्ये नाही आहेत. राकेश जेनेर खेळाडू टीम मध्ये नाही आहेत. बेलोलीचा देखील यंगस्टर संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये बरेचसे नवोदित खेळाडू त्यांना आपण पाहता. पुन्हा एकदा हुक केलं बॉलला आणि धावाही बुक करतो त्या ठिकाणी निमिष. 6 षटकार अर्धशतकाचा अगदी समीप आलाय. आणखीन एक धमाका षटकार. सोळा चेंडूमध्ये 47 या धावसंख्येवरती खेळतोय दादरपाड्याचा हा सितारा निमिष. आक्रमण कवसला जर का बाउंड्री क्लिअर केली तर या स्पर्धेतलं 9वं अर्धशतक आणि वैयक्तिक यंदाच्या अंगामधलं पहिलं अर्धशतक राहील या ठिकाणी. निमिषच्या नावावरती काय बॅटिंग केली आणि बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. असलम भाई खरं दादरपाड्याचे तेही प्रचंड खुश आहेत आणि काय फटकेबाजी चालले. चेतन त्याच्याही चेहऱ्यावरती आता आनंद पाहायला मिळाला. निमिषचं पहिलं यंदाच्या अंगामधलं अर्धशतक पाहायला मिळालं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा प्रत्येकासाठी ही खरं तर पहिली स्पर्धा आहे. 1 जूनला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी मग प्रत्येक जण पहिल्या यंदाच्या अंगामध्ये पहिली स्पर्धा खेळतो असं म्हणून हरकत नाहीये. आणि हे पहिलं अर्धशतक या ठिकाणी निमिषच्या नावावरती राहिलं या मॅच मध्ये. अप्रतिम बॅटिंग वेगात टाकला चेंडू डाऊन द लेग आणि बॉल निघाला बॅकवर्डला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. स्ट्राईक पुन्हा एकदा राहील निमिषकडे कारण त्याला येणाऱ्या पुढच्या प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं आहे. 50 कंप्लीट केली त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 72. शेवटचं षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. याही वेळेला अतिरिक्त बाउन्स घेणारा हा चेंडू होता. उसळी घेऊन मात्र विकेट किपरकडे ट्रॅव्हल झालाय. ऑन केलं गोलंदाजाला रिव्ह्यू वापरलाय बॅटिंग टीम. यस DRS चा वापर करत असताना त्या ठिकाणी चेक केलं जाईल. चला साईश या पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची भूमिका आणि संपूर्ण जबाबदारी या स्पर्धेमध्ये स्वीकारली साईशने. संघ गोळा करणं त्याचबरोबरने वेळेवरती ते प्रत्येक संघांना इन्व्हाइट करणं मॅच ऑफिशियल्स त्याचबरोबरने बऱ्याचशा जबाबदारी. व्हाईट बॉल रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला या ठिकाणी बॅटिंग टीमचा आणि तिसऱ्या पंचांकडून माहिती मिळाली की हा बॉल वाईड आहे. अतिरिक्त रन्स मिळेल दादरपाडा संघाला. वॉट अ शॉट. अप्रतिम
टीम, फ्लिक ऑफ द रिस्ट. आणखीन एक धमाका निमेशचा लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट षटकार. मी मगाशी उल्लेख केला आजच्या दिवसातला उच्चांक होता सांघिक 83 आणि आतापर्यंत 79 धाबा धावफलकावरती आहेत दादरपाडा टीमच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आणखीन एखादा मोठा फटका आला तर या धाबा पुढे जाताना पाण्यामध्ये हेलिकॉप्टर अभिच्या हातामध्ये लँड झालाय. सरळ व्ही सेप मध्ये खेळत असताना फटका फसलाय आणि पहिला धक्का बसला दादरपाड्याला. परंतु जाता जाता निमिष बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. अप्रतिम फटकेबाजी करत आज प्रत्येकाची त्याने मने जिंकलीत असा हा खेळाडू अर्धशतकवीर निमिष.